माझ्या प्रभागात कोकणनगर हा पार्ट आहे. कोकणनगरमध्ये 12 वर्षापूर्वी लोकांनी ॲग्रीमेंट करून SRAसाठी कुकरेजा यांना जॉईन केले, विकसित त्यांच्यावर ॲग्रीमेंट केले. पण 12 वर्षात आजपर्यंत काही झालं नाही. 12 वर्षात जसं तसं आहे. आम्ही आज इथे याच्यासाठी आलो की काल आपण पाहिलं त्यांनी जो ट्रान्झिट कॅम्प बांधून दिला त्यात आग लागली. 3-4 घरं जळाली. नशिबाने कोणती जीवितहानी न होता वित्तहानी खूप झाली चांगली, की लोकांचा सगळ्यांच्या घराचं सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळं या ट्रान्झिट कॅम्पला बांधून 12 वर्ष झालेत, तर त्याचं नूतनीकरण होणं तर गरजेचं आहे. या तर लोकांना तिथून शिफ्ट करून दुसरीकडे व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून आपण आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो आणि सिनियरना विनंती केली की आपण याच्यावर योग्य ती कारवाई करावी. एक तर लोकांना त्या ट्रान्झिटमधून दुसरीकडे शिफ्ट केलं पाहिजे की त्यांची सुरक्षा निश्चित होईल. आणि किंवा मग ट्रान्झिट तोडून नवीन ट्रान्झिट बांधला पाहिजे. आणि लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केली पाहिजे. लोकांना अपेक्षा असते की माझं एक चांगलं घर मुंबईमध्ये होईल, त्या भावनेने लोकांनी SRA केला. पण आज 12 वर्ष झाली त्यांच्या स्वप्नांवरती पाणी पडल्यासारखं वाटतं आहे. आणि त्यामुळे त्यांचा उद्रेक होता. आज तो उद्रेक सगळे लोक घेऊन आपण या पोलीस स्टेशनला आलो आणि साहेबांनी विनंती केली की त्याच्यावर तुम्ही तक्रार घ्या. साहेबांनी सांगितलं लेखी पत्र द्या, आम्ही तक्रार घेणार. सिनियरांशी तेही बोललो की काही लोकांनी म्हटलं की आम्हाला दिलेल्या भाड्याचे चेक बाउन्स झालेत. तर आपण त्यांना म्हटलं की चेक झालेल्या बाउन्सचा झेरॉक्स कॉपी आणि एक आपला अर्ज आपण दिला. तर पोलीस स्टेशनवाले म्हणाले की आम्ही त्यांच्यावरती तक्रार दाखल करूँ. हमको हमारे घर के बदले में घर देना, लावारिस के जैसा हमको छोड़ना नहीं. जब जीते हैं देख रहे नहीं, मरने के बाद क्या आके देखेंगे. आज हमारा नगर सेवक था, वो आके हमको देखा, बिल्डर ने देखा. तो हम लोग छोटे छोटे बच्चे लेके कहाँ जाएंगे. एक एक घर में हमारे 12 फैमिली है, तो कैसा गुजारे रात हमको ही मालूम. हम रमजान महीना है, एक तो बाहर से खाना आया हमको और गैस नहीं चालू करने का, बिना इसका रोज़ा रहे हम आज. के बदले रूम देगी ऐसा आश्वासन दी है. अभी तक उन्होंने ट्रांजिट खड़ा किया नहीं है. दूसरा ट्रांजिट जो नौजवान कोकण में खड़ा होने वाला था, बैठी चाली हमको बना के देने वाला था, वहाँ पे शिफ्ट करने वाला था, अभी तक उसने शिफ्ट किया नहीं है. हमको बहुत तकलीफ़ है. अभी ये हादसे होते हैं और नीचे से बिल्डिंग का फाउंडेशन भी ख़राब हो चुका है और बहुत सारे इशू आ रहे हैं, पानी का, लाइट का. हर मुश्किल में हम लोग परेशान हैं. इस वजह से हम आज तक हमारे बिल्डर ने हमारे ऊपर नज़रअंदाजी करते आया और हमको धोखेबाजी में रखा है. अब हम नगर सेवक के पास आए हैं और 11-12 साल से हम लोग इसी तकलीफ़ में हैं. और अभी उन्होंने उसका निर्णय निकाला कि है झोपड़ा बांध के रहने का, दूसरा ट्रांजिट बांध के रहने का आश्वासन दिला. पब्लिक एग्री हुई इस बात के लिए, फिर भी उन्होंने ट्रांजिट बांधा नहीं. हम चाहते हैं कि हमको घर के बदले घर ही मिले. घर के बदले घर ही मिलना चाहिए. घर देतात मनुष्याने. आम्ही गेलो तर आम्हाला ते TR म्हणतो ना कायचं, ते आम्हाला म्हणतं तुम्ही घेऊन या. आम्ही का बिल्डर आहेत का TR घ्यायला. 15-20 लाख रुपये का आम्ही घरून भरायचं. आमच्या हातावर पोट आहे. आम्ही कमी तर तवा खातात संध्याकाळी. आम्ही काय त्याला बळच गेलं नाही. ते आमच्यापाशी आलं, आमचे पेपर घेतलं, आम्हाला खाली केलं, तिथं आम्हाला नेऊन बसविलं आणि आता त्याला बघायला तयार नाही. एवढं मोठा हादसा झाला तरी बी येऊन बघायला तयार नाही. ते म्हणते काय झालं का तुम्हाला, म्हणजे का हे वेट करायला का आम्हाला काय व्हा मनुष्यानी. कोणी नाही. आम्ही स्वतः उपाशी रात्रभर झोपले बिना लाईटीचे. आम्हाला उपास असताना बी आम्ही बिना खाता झोपलेले आहेत. छोटे छोटे बच्चे थे, लहान लहान लेकरं आमचे. का बरं आमच्यावर असं अन्याय झालंय. मी काय करायचं आहे, एकदम रस्त्यावरती आलंय. आता काय करायचं आहे, तुम्ही आमचा फैसला करा. आम्ही गरीब माणूस आहे. इतक्या दिवस झाले आमचा काय फैसला नाही झाला आहे. तुमच्यावर सोडलं आहे. तुम्ही आमचा काय उपाय करायचं करा, नाही तर आम्ही त्या रस्त्यावरती आहे. हा FIR झाला पाहिजे, केस झाला पाहिजे. ते काय करत नाही. आम्हाला झालं आता 13 वर्ष झाली आहे. आम्ही राहणार कुठे. आता आमच्यावरती काय बघत बी नाही. ते आल्यानंतर 5 मिनटं बात करतोय आणि जातोय. मी करतो बोलतो पण काय करत नाही. हा फसवतोय बस. आम्हाला 11 वर्ष होत आले. म्हणजे 2016चं आमच्याकडे अलॉटमेंट पेपर आहे आणि 3 वर्षाचा अलॉटमेंट पेपर दिलं. 3 वर्षामध्ये आम्हाला बांधून देणार होता. पण आज 10-11 वर्ष चालू आहे. अजून काय त्याचं काही हे नाही. ट्रान्झिट कॅम्पमध्ये जुनं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व फाट वगैरे आलेले आहे. ते ट्रान्झिट कधी पण पडू शकते.
त्या हिशोबाने आम्हाला कुठे ना कुठे शिफ्ट करून आणि माझ्या घराला हे काम करते थोडं वेल्डिंग करायला होते, खिडकी पडायला आले होते म्हणून ते आम्ही वेल्डिंग करायला गेलो. ते कुठे चिंगारी गेली आम्हाला काही समजलं नाही आणि ती घराला आग लागली. आग लागल्यामुळे माझं नुकसान भरपूर झालेलं आहे. पूर्ण 100% माझं घर झालेलं आहे. त्या हिशोबाने मला काही नाही काही करून थोडी मदत करायची बिल्डरने, असं मी मागतो बिल्डरकडे. गेल्या 5 महिन्याचे चेक आमचे बाउन्स झालेले आहेत. जे 2-2 चेक तो असं देत होता. पहिले वर्षभराचे चेक देत होता, आता 6 महिन्याचे केले, मग महिन्याचे केले आणि महिन्याचे चेक पण तो त्याचा फॉलोअप घेतल्यानंतर तो देतो आहे. आणि ते पण लास्ट टायमीचे 2 चेक होते ना, ते पण चेक बाउन्स झाले. सगळ्यांना चेक जमा करून मग तो परत देतो बोलते, पण अजूनपर्यंत कोणाचे चेक असे दिले गेलेत नाही. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.